नमस्कार, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. खानदेश म्हणजे केळी उत्पादनातला सगळ्यात एकदम खास प्रदेश आणि जिल्हा जळगाव, तालुका जामनेर आणि गाव आहे हिवरखेडे बुद्रुक. इथले जितेंद्र भिल्ला पाटील हे शेतकरी आहेत आणि यांनी साधारणपणे एकूण 11,000-11,500 रोपांची संख्या इथं लागवड केली होती. दुसऱ्या एका वावरामध्ये 8 आहेत ना, 8,000 आणि इथले जवळजवळ 32,000-3,500च्या आसपासचे खुटं बनाना हाऊस टिश्यू कल्चरची रोपं इथे लागवड केलेली. तर आज किती महिने पूर्ण होतात सर याला? याला 24 सप्टेंबरची लागवड आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 10 महिने झाले. 10 महिने. हार्वेस्टिंग आता चालू होईलच, चालू होणार एक 4-5 दिवसात चालू होणार. पण अजून सुरुवात अशी आहे की ह्या बागेची स्टोरी एकदम वेगळी आहे. 3200-3300 रोपांची बाग, त्यातलं एक दिवशी कुठल्या दिवशी वारं आलं? 5 मेला 5 मेला एक वारं वादळ आलं आणि त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त म्हटलं तरी काय हरकत नाही, जवळजवळ 60%, 65%च्या पुढं बाग घेतली, ही जमीन दोस्त झाली, खाली पडली. आणि त्यावेळेस मला वाटतं आता मे म्हणजे निस्वन बऱ्यापैकी झालेली असेल, एक 25-30 झाडांनी सोडलेले होते फक्त. आणि ते एकमेकाच्या अंगावर जास्त पडले हो. असतात, त्यामुळे ते त्यामुळे जास्त पूर्ण हे झाड पडलं, ते झाड पडलं, ते झाड पडलं, असं झालं. आणि मग त्याच्यानंतर आता हा माल तयार झालेला म्हणजे निम्मच आहे. थोडक्यात 30% फक्त शेतकऱ्याच्या हातात उत्पादन मिळणार आहे. पण हे जे मिळणारं उत्पादन आहे ते आता फक्त आता त्याला निसर्ग म्हटलं तर काहीच करू शकत नाही. थोडंसं काही वरची सरकारी मदत म्हणा किंवा विम्याचे काय, ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय प्रयत्न केलेले आहेत, सगळ्या गोष्टींची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे. तुमचं नाव आणि एकूण आपल्याकडे क्षेत्र किती तेवढं सांगा. माझं नाव जितेंद्र भिल्ला पाटील. माझ्याकडे एकूण शेती आहे 45 एकर. त्यातून आज माझ्याकडे मी प्रत्येक कंपनीचे रोप लावलेले आहे. बनाना हाऊस आहे, त्यानंतर जैन आहे, त्यानंतर तिरुपती आहे, याच्या अगोदर ईश्वेतचं पण रोप लावलेलं आहे. अशा सर्व प्रकारचे रोप लागवड करतो. तुमच्याकडे एकूण सगळं क्षेत्र किती आहे? 45 एकर. 45. आत्ताच्या घडीला त्यात कुठली इतर पिकं उभी आहेत केळी सोडून बाकी कुठले? कापूस आहे आणि तूर आहे. कापूस, तूर आणि केळी, ही 3च पिकं आहेत. 3च पिक आहे. पण आता एवढं 45 एकर क्षेत्र आहे, ते किती विभागामध्ये विभागलेले? 2 विभागात, 2च ठिकाणी. 2च ठिकाणी. आणि पाण्याचा काय सोर्स आहे? पाण्याचा सोर्स मी जवळजवळ 7 किलोमीटरवरून चिंचगडा गाव आहे, तिथून 5 इंची पाईपलाईन केली. बर. तिथून 5 इंची पाईपलाईन करून तुम्ही 25 एकर त्या शेतात जातं आणि 20 एकर त्या शेतात जाणं, 25 एकर इकडे येतं. आणि इथे ह्या शेतामध्ये जे आहे, इथे एक ट्यूबवेल आहे आणि एक विहीर आहे. बर. त्याच्यावर सर्व चालू. उन्हाळ्यात तुम्हाला काय अडचण? उन्हाळ्यात काहीच अडचण येत नाही, कसलीच नाही. म्हणजे माझे 7 ते 8 कनेक्शन आहे. 7 ते 8 कनेक्शनला माझा प्रायव्हेट ट्रान्सफॉर्मर आहे 25चा. त्यामुळे मी असं की बा 100चा ट्रान्सफॉर्मर आहे, त्याच्यावर 10 लोक आहे, तो जरा आता हा म्हणतो मी पैसे देत नाही, तो म्हणतो मी पैसे देत नाही, तेवढ्या मी स्वतः प्रायव्हेट ट्रान्सफॉर्मर बसून घेतलेले आहे. ठीक आहे. आता तेवढं 45 एकर भागवायचं तर मग शक्य नाही, ती पण सोपी नाही गोष्ट. त्यामुळे ते वैयक्तिक केले ही चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही सुरुवातीला हे जे क्षेत्र आहे, ह्या क्षेत्रामध्ये काय कुठलं पीक होतं आणि कशी जमीन तयार केली? या शेतामध्ये तूर होती. तूर झाली जानेवारीमध्ये, त्याची हार्वेस्टिंग झाली. जानेवारी पासून तर 24 सप्टेंबर हे शेतामध्ये दुसरं काही एक पेरलेलं नव्हतं. पूर्ण खाली होतं. त्यात 15 शेणखत टाकलं, नागरटी केली आणि त्यापासून हे शेत 24 सप्टेंबर तर रिकामं होतं. शेणखताचा काय वापर? शेणखत आम्ही एकरी 60 ट्रॉल्या टाकतो. 60 ट्रॉल्या टाकतो. तर हे जे क्षेत्र तुम्ही निवडलं समजा, तर सुरुवात जी करताना बेड सोडून का सरी का सपाट लागलं? बेड होता. ह्यात काय आंतरपीक? नाही, आंतरपीक नसलं नाही, काहीच नाही. आतापर्यंत कुठं करत पण नाही. याच्या अगोदर करत होतो, पण आता टरबूजमुळे काय होतं, व्हायरस येतो. आणि काय होतं, ज्या टायमाला हार्वेस्टिंग होती टरबूजची, त्या टायमाला जमीन ओली असते. मग आता मजूर असता, मजूर ते चिकटामुळे इकडे कूद तिकडे कूद, मग तो बेड पूर्ण घट्ट होऊन जातो आणि परिणाम होतो. आता हे ज्याचा त्याचा वेगळा अनुभव आहे. काही शेतकरी लागवड करतात, काही करणार, आणि मी तर ह्या मताचं की घेऊच नाही. आंतरपीक ही केळीत न घेण्याच्या मानसिकतेचाच विषय आहे. कारण काय आहे, मूळ पिकाकडे कसं काय होणं तुम्ही दुर्लक्ष होतच. भले तुमच्या इकडे टरबूज 1 लाख रुपयाचं झाले तर इकडे केळीचं नुकसान 1 लाख रुपयाचं होतच.
आणि जोपर्यंत टरबूज राहतो तोपर्यंत त्याला कंटिन्यू चौथ्या दिवशी फर्टिगेशन असतं. ज्या टायमाला टरबूजची हार्वेस्टिंग झाली त्यानंतर मग त्याला आपण फर्टिगेशन 8 दिवसांत देतो, 15 दिवसांत देतो, किंवा कुठे लाईटचा प्रॉब्लेम येतो किंवा मग त्याला शॉक बसल्यासारखा होतो. आणि ते समजत नाही मग केळीला आजपर्यंत खाऊ घातले भरपूर आणि आता एकदम कारण त्याला काय उलट होतंय. उलटं भूक वाढलेली ताकद वाढलेली असते नेमकं त्यावेळेस कमी करायचं ते योग्य आहे. म्हणजे सांगणं एकच आहे की ज्या ते शेतकरी जातात, एखादा गरीब शेतकरी असेल त्याला काय परवडतच नाही, मग तो काय तर प्रयत्नासाठी करतो 1-2 एकरवाला, ते पण ठीक आहे. आता ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार त्याने तो निर्णय घ्यावा, ह्या मताचा आहे. ज्यावेळेस आपण लागवड केली तिथून साधारणतः किती महिन्यात निसवण झाली? 7.5 महिने. 7.5 महिन्यात. आणि फाण्यांची संख्या सुरुवातीला किती पडली होती? सुरुवातीला होत्या 12 फाण्या, नंतर मग 14 फाण्या, 15 फाण्यापर्यंत. आणि मग आता तुम्ही कट करून किती ठेवले? 8 ठेवले. 8. आता जसं सुरुवातीला सांगितलं की ह्या बागेचं खरं उत्पादन हे 30% येणार आहे. म्हणजे आता ह्यात काय दोष नाही शेतकऱ्यांचा ना कोणाचाच, फक्त निसर्गाकडनं साथ नाही मिळाली, निसर्गाकडनं थोडासा प्रकोप झाला. आणि वावगं काहीच नाही, कारण कसं आहे काठावरती नदी इथनं किती किलोमीटर असे काय अंतर? 200 मीटर. 200 मीटरवरती त्या नदीच्या काठावरती ही बाग आहे. कुठली नदी? कांग नदी. तर ते वारं आणि बाकीचं मध्ये जर काही नसेल तर मग ते थोडंसं झालं नुकसान. म्हणजे ह्यांचंच नाही इतर लोकांचं पण झालेलं आहे त्यावेळेस, असं काही नाही की. पण सांगायचं एक तात्पर्य आहे की म्हणजे शेतकऱ्याच्या अडचणी ह्या अनंत आहेत आणि त्या 5वीलाच पुजले. म्हणजे तो जन्माला आला शेतकरी म्हणून का त्याच्या इथं लिहिलेलंच आहे की तुला अडचणी येणारच आहे. आणि त्या अडचणीवर मात करत ह्या सगळ्या गोष्टी करत आज ही बाग उभे. जरी बाग ती पडली तरी बाकीच्या बागेकडे दुर्लक्ष केलेलं नाही, हे आज दिसतंय. कसलंच दुर्लक्ष केलेलं नाही. आणि त्याचा परिणाम असा आहे की आज भाव पण चांगले आहेत, येणाऱ्या भविष्यात भाव पण वाढतील. कदाचित कुठंतरी थोडासा आधार म्हणून त्या दरांकडची बाजू जर थोडी स्ट्रॉंग राहिली तर बऱ्यापैकी तुमचं कव्हर होऊन जाईल, एवढ्यात सुद्धा कव्हर होऊन जाईल अशी परिस्थिती आहे. रासायनिक खताची किती वेळा डोसेस दिलेले आहेत आपण? मी याला 3 वेळा रासायनिक खताची डोस दिली. बरं. आणि सोडसाड किती दिवसात करता? आठवड्यातून. आणि ह्याच्यावर फवारणी किती झाल्या? याच्यावर फवारणी 3 स्प्रे झाले. आतापर्यंत ह्या फक्त बागेला इथल्या 3432 रोपांसाठी किती रुपयापर्यंत खर्च आला? मिनिमम तुम्ही 50 रुपये खर्च करा प्रति झाड. 50 रुपये म्हणजे 50 म्हणलं तर 1.5 लाख रुपये. आणि या मजूर 2 लाख रुपये खर्च झालेला आहे. 2 लाख रुपयेपर्यंत खर्च. पण आता दुसरी फक्त एकच बाजू आहे की ह्यातले 70% बाग पडला तो अडचण आलाय. पण सांगणं एक शेतकऱ्यांना की यांनी काय केलं, जरी ती बाग 70% पडला तर राहिलेल्या 30% बागेला सुद्धा दुर्लक्ष केलेलं नाही. जरी तो पडला तर पडला, तो विषय सोडून देऊन जो राहिलेला बाग आहे त्याची काळजी घेऊन त्याला जोपासना किंवा त्याची सांभाळ केला आणि आज त्यामुळे असं उभं आहे. कदाचित हा तोच विषय आहे की पुढे जाऊन रेटमध्ये कव्हर होऊन सुद्धा तो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर होऊ शकतात. नाही तर बरेच काय होतं, मग ते पडलं का त्याचा विषय सोडून दे, मग ते स्वच्छता नाही ठेवणार, काही बघणार नाही, त्याला खतं नाही सोडणार, असं न करता आता तुमचे खतं सोडले ते पण तिकडे पण पडलेच ना. नाही, आम्ही त्याला काय केलं, नळ्यांना बंद करून टाकलं. जिथपर्यंत आहे झाड आहे तिथपर्यंत ठेवलं, त्याला मग आडी मारून दिली. ते तसं केलं. त्यामुळे इकडं पण फर्टिगेशन ते वळवलं पूर्ण वळवलं चांगल्या पद्धतीने. तर हे बागेचं जे सगळं खर्च ह्या सगळ्या गोष्टी सांगल्या एक अंदाजे धरून चाला. आतापर्यंत ह्यातली फक्त एक ती वादळाची जर गोष्ट सोडली तर बाकी रोप लावल्यापासून कुठली अडचण आली नव्हती? नाही, कुठलीच नाही. आणि तुमचं सगळं जी व्यवस्थापन करताय ते इथं सगळं लेबरवर आहे? हो, पूर्ण. म्हणजे ते वावर हे वावर एकूण किती लेबर काम करतात अंदाज? आता जर महिला म्हटल्या तर महिला कंटिन्यू माझ्याकडे 10 महिला चालतात कंटिन्यू. आता हे फणी मोडणी माणूस सांगत नाही, हे बायांनीच फण्या मोडल्या. हे झाड बांधायचंय बायांनीच केलंय. फक्त माणसांना काय काम आहे? स्प्रे मारणे, कष्टाचं काम फक्त. बस. 3 माणसं आहे, 3 सालदार म्हणजे महिन्याने, आणि 10 बाया कंटिन्यू चालू असतात. एवढं सगळं हँडल करतात. आणि त्यात काही केळीमध्ये जास्त इतर गोष्टींचं बी नाही काय, तेवढं पिल्लं तर आता विषयच नाही पिल्लं कापण्याचा, फक्त येऊन फाण्या आणि आता फवारणी घेणे आणि सोडसाड करा. आणि एवढी मजूर 25 एकर जमीन आहे, पण कुठल्याही शेतात जा घाण नाही तर ह्याच विदाऊट तणनाशक स्वच्छता निंदूनच. तणनाशक मारेल फक्त हे बांध बंधारे मेरच्या आजूबाजूला फक्त बस. बाकी केळीमध्ये अजूनही तणनाशकचा वापर केलेला नाही. इतक्या वर्ष 2010 पासून लागवड करतोय, पण तणनाशक हा विषय केळीमध्ये नाही.
तर चांगली गोष्ट आहे. एक नवीन उदाहरण बघायला मिळते शेतकऱ्यांना खानदेशमधलं, की तणनाशकाचा वापर न करता 5-50 एकर सगळं क्षेत्र डेव्हलप केलेलं आहे. आणि या सगळ्या नियोजनामध्ये हे काही जे आज समजा थोडंसं तो वाऱ्या वादळाचा विषय सोडला, तर जे व्यवस्थापन आहे ना एकदम टॉपचं केलेलं आहे. आजही दिसती बाग ही क्वालिटीची, की सगळीकडे घडबीड. हे काय नुसतं फक्त रोपाच्या वरती अवलंबून नाही, व्हरायटीवरती अवलंबून नाही, यांच्या कष्टामुळे ते म्हणजे बघणं करणं स्वतः इन्व्हॉल्व्ह असणं सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यामुळं आज ही बाग तुम्हाला बघायला मिळते. तर हे होते जितेंद्र भिला पाटील, गाव हिवरखेडा, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथले शेतकरी. नवीन शेतकऱ्यासोबत नवीन केळीच्या बागेत यानंतर पण भेटणार असेल. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.